पण आपल्याला एक अशा विषयावरती बोलायचं आहे, त्या विषयावरती बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बघा, आता संतोष देशमुख हत्याकांडामधील जे प्रकरण उघडं पडलं, जे उघड झालं, हे इथपर्यंत थांबलं नाही. काही आरोपीला आता त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झालेत, पण काही अजून बाकी आहेत. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार येतं आहे. अजून काही लोक बाहेर असे बोललं जातं आहे. बघा, आता नेमकं हे प्रकरण काय आहे, आता लोकांमध्ये नेमक्या चर्चा काय चालू आहेत या विषयावरती. वाल्मिक कराड, त्यांची टोळी आणि धनंजय मुंडे याविषयी आपल्याला याच व्हिडिओमध्ये सविस्तर बोलायचं आहे. आता सगळं सेटल झालं आहे, आता फक्त मुंडे बाकी आहेत. मी असं का म्हणतो आणि त्यांचा पुढे कार्यक्रम हा स्टेप बाय स्टेप होणार, हेही मी काय म्हणतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळून जाईल. बघा, पुणे या ठिकाणी CID ऑफिसमध्ये वाल्मिक नावाच्या कराडनं आत्मसमर्पण केलं. ते पाठीमागं पोलीस होते, पण कुणालाही न सापडता राजरोसपणे महाराष्ट्रामध्ये फिरून देवदर्शनं करून तो व्यक्ती CIDला जाऊन आत्मसमर्पण त्याने केलं. आणि त्याच्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. तो त्यांचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रानं बघितला आणि तो व्हिडिओ बघून लोकांमध्ये एक त्यावेळेस समज झाला होता, काय माणूस आहे, काय राजरोसपणे व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ पोस्ट करतो, नंतर जाऊन आत्मसमर्पण करते, पण स्वतःच्या गाडीमध्ये आणि सोबत कार्यकर्ते घेऊन जाऊन. मग त्यावेळेस वाल्मिक कराड एवढ्या आत्मविश्वासानं जाऊन तो आत्मसमर्पण काय केला, याच्या मागचे कारण काय आहेत, ते कारण आता लोकांमध्ये कुजबुजत आहेत. बघा, आता चाललोय 2 दिवसामध्ये बाहेर येऊ आणि आपल्याला जामीन मिळेल, आपण फक्त खंडणीमध्ये अडकू, फक्त हा आत्मविश्वास त्या वाल्मिक नावाच्या कराडला भोवला, असंही आता लोक म्हणत आहेत. आणि त्यावेळेस त्याला फक्त तुझ्यावरती खंडणी गुन्हा दाखल होईल, तू आत्मसमर्पण कर, वातावरण तापलंय, असं बोललं गेलं म्हणून त्यानं जाऊन आत्मसमर्पण केलं, अशा पण लोकांमध्ये चर्चा चालू आहे. ह्या फक्त आपण चर्चेविषयी बोलतोय आणि हे झालंही असं, पण ह्या चर्चा आहेत त्या आपण बघत आहेत फक्त. मग त्यानंतर कराडांना अटक झाली, त्यांची पेशी होती, त्यांना 14 दिवस हे रिमांड दिलं गेलं. मग त्यानंतर त्यांच्याच पत्नी मंजिरी कराड यांनी आंदोलन काढलं परळीमध्ये आणि त्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला की अण्णा कसे समाजसेवक आहेत, अण्णा कसे गरीब आहेत. 15,000 कोटीचे मालक गरीब असतात, हा एक मोठा प्रश्न पडतो. पैसे खालीवरी होतील, पण यावरून जास्त संपत्ती असणार आहे. मग त्यावेळेस ह्या कराड बोलता त्यांनी गोष्टी बोलून गेल्या होत्या. ज्यावेळेस तुम्हाला अन्नाची गरज होती, ज्यावेळेस तुम्हाला अन्नापासून फायदा होत होता, त्यावेळेस तुम्ही अण्णाला सोबत घेतलं आणि आता अण्णाला तुम्ही अडकावलंय. ते पण तुम्ही सगळं काही अण्णाचं स्टेप बाय स्टेप बाहेर काढलंय. म्हणजे अण्णा कुठंतरी अडकला होता आणि ते स्टेप बाय स्टेप या लोकांनी काढले. म्हणजे अण्णा हे गुन्हेगार आहेत हे ताईंना पहिलंच मान्य केलं होतं. कारण एक गरीब कार्यकर्ता एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन एवढ्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज कशा जमवू शकतो, हा एक मोठा प्रश्न पडतोय. कारण व्यवसाय कितीही मोठा असो, पण एवढी प्रगती होत असेल तर आम्ही तयार आहोत असा व्यवसाय करायला. हा गरिबीचा व्यवसाय, हा चांगला व्यवसाय आहे ना. मग याच्या माध्यमातून ज्या ताई बोलल्या, ते म्हणले की आता मी पण तुमचं काय स्टेप बाय स्टेप करणार. पण पहाटे धनंजय मुंडे हे परळीला आले आणि ताई परत गायब झाल्या. त्या ताई आतापर्यंत पुढे आल्या नाहीत. आता ताई कुठं आहे, ताईचा मुलगा कुठं आहे, हे बाकीच्या मंडळी कुठं आहेत हे अजून कोणालाच माहीत नाही. त्यापासून ते कुठं आलेलेही नाहीत मीडियाच्या समोर. आणि जे काही मागण्या होत्या ह्या मराठा आंदोलनामध्ये, त्यामध्ये बघा सर्वच बहुजन, OBC, मराठा हा सगळा समाज एकत्रित येऊन, त्यातील नेते एकत्रित येऊन हा लढा उभारला गेला आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपींना अटक झाली पाहिजे, हे त्यांनी मागणी मित्रांनो लावून धरली होती. आणि हे लावून धरलेली मागणीमुळं CID, SIT, सरकारी वकील उज्ज्वल निकमांची सुद्धा या ठिकाणी नेमणूक झाली आणि प्रत्येक गोष्टीवरती कार्यवाही होत गेली. संपत्ती जप्तचे आदेश काढले गेले, सर्व आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंडेंचं पालकमंत्री पद आहे, ते पालकमंत्री पद सुद्धा त्यांना दिलं गेलं नाही, ती लोकांची मागणी होती. त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा हा राहून सगळ्या गोष्टी झाल्या. पण एक गोष्ट समोर यायची की जर मुंडे हे मंत्री असतील तर याचा जो तपास आहे तो तपास हा योग्य होणार नाही, म्हणून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लोकांनी भाग पाडले मित्रांनो.
नैतिकता ह्या गोष्टी वगैरे आहेत त्या फक्त बोलायच्या आहेत. मग नैतिकता असली असती तर आतापर्यंत ह्या गोष्टी झाल्या असत्या, पहिलंच न मागता राजीनामा दिला असता. कारण काय, या ठिकाणी सगळ्यांना प्रश्न पडतो, यामध्ये धनंजय मुंडे निर्दोष आहेत. पण धनंजय मुंडे यांनी पहिलं सांगितलं स्पष्टपणे की माझा खास माणूस कराड आहे, मी त्या गोष्टी नाकारत नाहीत. त्यांच्या तुम्ही सर्वांनी फोटोज बघितले असतील, किंवा त्यांचीच बहीण पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं वाल्मिक अण्णाशिवाय पान हलत नाही. म्हणजे कुठलंच काम धनंजय मुंडेंचं हे वाल्मिक कराडांशिवाय होत नाही. मग आता हे संतोष देशमुखांना मारायचं काम धनंजय मुंडेंचं होतं का, असंही आता लोक म्हणतात. कारण ते कोणी बोललं नाही, त्यांच्याच लोकांनी हे सगळं काही एक्सपोज केलेलं आहे पाठीमागं, आणि ते आता समोर येत आहे. मग ह्या गोष्टी झाल्या. त्या दिवशी सोमवारीच बघा, सोमवारी ज्या फोटो महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाल्या, ह्या फोटो वाऱ्यासारख्या चौकडं शेअर झाल्या, चौकडी पसरल्या गेल्या. त्या फोटोमध्ये संतोष देशमुखांची कशी हत्या करण्यात आली होती. अरे तो क्रूरता, जो क्रूरतेचा कळस काय असतो, तो कळस याच्या माध्यमातून मित्रांनो कळला. नेमकं अमानुष प्रकार कसा असतो, क्रूरता काय असते, माणसाच्या वेशामध्ये ही कसे हैवानं असतात, हे असे नराधम, महामूर्ख, हरामखोर, भाडखाऊ लोक, त्या लोकांनी हाल करून एका चांगल्या कार्यकर्त्यांचा, एका चांगल्या नेत्याचा जो बळी घेतला आहे, हा बळी, ह्या बळीचं जो एक मोठखोटा असा खड्डा पडलेला आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, तो खड्डा, ती उणीव ती भरून निघणार नाही मित्रांनो. पण नेमकं जी क्रूरता आहे, ती क्रूरता बघून अहो त्या न्यूजचे अँकर सुद्धा बोलता बोलता रडत होते. न्यूज चॅनलवाले म्हणा, जो कोणी फोटो पाहायचा तो फोटो बघून तो अक्षरशः रडत होता. कारण महाराष्ट्रानं अशी हत्या कधीच पाहिली नव्हती. तर पण कारण काय, आता या ठिकाणी जातमध्ये घेणे हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. ह्या काय 8-9 टग्यांनी ज्या गोष्टी केल्यात ना, ह्या गोष्टी कुठल्याही जातीकरता केल्या नाहीत किंवा कुठल्याही समाजाकरता केल्या नाहीत. त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी खंडणी स्वतः करताच, खंडणी स्वतःचे घरं भरण्याकरता, खंडणी स्वतःचं पोट चालवण्याकरता मागितली होती. लोकांच्या हितासाठी मागितली होती का? मग लोकांनी यांच्या पाठीमागे उभं राहायचा प्रश्नच नाही. पण हे काय असं एक याच्या पाठीमागून प्रतिमोर्चा उभा करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मग ज्यावेळेस ह्या फोटो आल्या त्यावेळेस हे जे होते ना काय बोलणारे, ते पूर्ण गायबच झालेत. म्हणजे आता नवीन काय प्रकरणं बाहेर काढायचे म्हणून काढून त्याने एक वाद निर्माण हवा असं एक संकल्पना त्यांनी केलेली आहे, चालू आहे त्यांचं. पण याच्या फोटोच्या माध्यमातून जी क्रूरता लोकांपुढे आले, त्यानंतर भगवानगडांचे महंत जे आहेत शास्त्री, त्यांनी परत माफी मागितली. अहो पण तुम्ही समर्थन अगोदर केले कुणाला, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आता बघा, त्यानंतर आज जो आपलं मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला धनंजय मुंडे यांनी, त्यांनी मंत्रिपद नाकारलं, त्यांचा राजीनामा दिला इच्छा नसताना. इथपर्यंत प्रकरण हे चाललं गेलं, होत गेलं. पण हे असं प्रकरण झालंय का? होय. मग हे प्रकरण होण्यामागं एक पाठीमागचा एक व्हिडिओ मला आवर्जून तुम्हाला दाखवावा वाटतं मित्रांनो. हे प्रकरण असंच घडलं गेलं नाही, ही कार्यवाही आहे, हे जे काही चाललंय स्टेप बाय स्टेप, हे स्टेप बाय स्टेप असंच चाललं नाही. तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप म्हणतोय, कारण हे मंजिली कराड पण स्टेप बाय स्टेप बोलल्या होत्या. आणि त्यानंतर आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार, त्यामुळे तो तुम्हाला त्या ऐकायला मिळणार आहे की स्टेप बाय स्टेप आम्ही सगळं काही करत आहोत. चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पाठीमागं की जे काही कार्यवाही चालली आहे, ही आपण सगळी काही कार्यवाही स्टेप बाय स्टेप करत आहोत, आणि याच्यामध्ये सगळेच स्टेप बाय स्टेप अडकणार आहेत. आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापर्यंत हे सगळं काही स्टेप बाय स्टेप चाललं आहे. आणि जे काही मागण्या होत्या ते मागण्या ही स्टेप बाय स्टेप पूर्ण झालेल्या आहेत. पहिलं मागणी ही पालकमंत्रीपदाची होती, ती झाली. पुढली मागणी होती मंत्रिपदाची, ती झाली. आता मागणी आहे 302 दाखल करायची, तेही आता स्टेप बाय स्टेप पूर्ण होणार आहे. बघा तो पाटलांचा व्हिडिओ काय आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायचा. वेगळी आहे, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत. त्यांना जर असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे, तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील. परंतु अजूनही पोलीस यंत्रणा, आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही,
म्हणजे अगदी SIT नेमण्यापासून, निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यापासून, या सगळ्यांना मोका लावण्यापासून, ज्याला मोका लावण्यापासून, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक एक टप्पा चाललाय ना पुढे, काय असमाधानकारक आहे. त्यामुळे करतील. सगळं काही स्टेप बाय स्टेप होणार आहे अशी याची आपल्याला कल्पना याच्या माध्यमातून येते. पण बघा, एक विषय तुम्हाला मी सांगतोय आता, कारण याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे प्रामुख्यानं. आता तो विषय कुठला आहे? ज्याप्रमाणे वाल्मिक कराडांना जामीन मिळणार, तुमच्यावरती खंडणी फक्त दाखल होऊन तुम्हाला जामीन मिळेल, तुम्ही अटक व्हा, असं बोलल्यामुळं वाल्मिक कराड हे जाऊन त्यांनी आत्मसमर्पण केलंय. ते भलेही अजून जास्त दिवस हे बाहेर राहू शकले असते, पण त्यांना पाठवलं गेलं या ठिकाणी, कारण तुम्ही जाऊन आत्मसमर्पण करा. वातावरण चिघळले, लोक बावचळलेत, महाराष्ट्र पेटलाय, तुम्ही फक्त अटक व्हा, तुम्हाला यातनं बाहेर काढतो, असं कोणीतरी बोललं होतं त्यांनी, म्हणून त्यांनी जाऊन आत्मसमर्पण केलं. ही सुद्धा गोष्ट आता वाऱ्यासारखं महाराष्ट्रामध्ये पसरत आहे आणि लोक याची सुद्धा चर्चाही करत आहेत. त्यामध्ये खरेपणा किती आहे हे लोकांनाच माहीत, कारण लोक हे सगळ्या सोशल मीडियाहून जास्त हुशार असतात. त्यांना समजते की कुठली नेमकी खेळी कशी होते, कुठली खेळी कशी होते. आणि पुढला मुद्दा आहे, ज्या वेळेस जर असं घडलं असेल आणि त्यातून जर जामीन वाल्मिक कराडांना मिळाले नाही, मग त्यावेळेस बघा, एक मराठीमध्ये एक आपण एक गोष्ट वारंवार बघितली असेल की एक माकडाच्या खांद्यावरती ते पिल्लू असतं, पण ज्यावेळेस तिच्या गळ्यापर्यंत पाणी येतं त्यावेळेस ते पिल्लू पायाखाली घेऊन थांबते. म्हणजे ज्याच्या नाकापर्यंत ज्यावेळेस पाणी जाईल तो आपला जीव वाचवण्यासाठी तो हातपाय तर नक्कीच हलवणार. मग जर हे प्रकरण जर असंच असेल तर त्या ठिकाणी वाल्मिक कराड सुद्धा आपले हातपाय त्या क्षणी नक्कीच हलवणार. आणि ते त्याचे हातपाय हलवणं म्हणजे त्याचा हाच प्रयत्न असेल की यातून आपण कसं सेफ व्हायचं आणि यामध्ये नेमकं गुंतवायचं कुणाला, हे कराडांशिवाय जास्त कुणाला बाकी माहीत असणार नाही. पण हे एकूणच पूर्ण प्रकरण बघितलं की पुणे या ठिकाणी त्यांना अटक झाल्यापासून ते आजपर्यंतचं या प्रकरणामध्ये गूढता ही कायम आहे. नेमकं पडद्यामागं काय घडतंय, नेमकं पडद्यामागं हालचाली काय आहेत, याच्यात थांगपत्ता कुणाला लागत नाही. पण ॲक्शनवरती रिॲक्शन येते, ते रिॲक्शन झाली की एवढं मात्र आठवतं, चंद्रकांत पाटलानं जे पाठीमागं बोलले होते की आम्ही स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत, ते ऐकून वाटतंय खरंच कोणीतरी मास्टर माइंड किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील किंवा भाजप पक्ष असेल किंवा ही सरकार असेल, हे सरकार हा जो गुन्हा आहे हा गांभीर्यानं घेत आहे. आणि म्हणूनच संतोष देशमुखांना खरंच न्याय हा नक्कीच मिळणार ही अशी आशा ही लोकांमध्ये बळावते. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना विनंती आहे, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात तर तुम्ही लाईक करायचे विसरतात, त्यामुळे लाईक करा. नमस्कार. जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.